छत्रपती शिवाजी महाराज पुढे निघाले, पण त्यांच्या मागे मृत्यूशी लढायला कोण थांबलं? पन्हाळगडातून सुटका झाली होती, पण छत्रपती शिवाजी महाराज अजून सुरक्षित नव्हते. सिद्दी जोहरचं सैन्य मागे वेगाने पाठलाग करत होतं आणि प्रत्येक क्षण धोकादायक बनत चालला होता. समोर होती एक अरुंद खिंड आणि इथेच बाजी प्रभू देशपांड्यांनी परिस्थिती ओळखली. जर शत्रूला इथे थांबवलं नाही तर ते महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचू शकत होते. क्षणाचाही विलंब न करता बाजी प्रभूंनी महाराजांसमोर निर्णय ठेवला. महाराज, तुम्ही पुढे व्हा, आम्ही खिंड लढवतो. हा फक्त एक निर्णय नव्हता, हा होता स्वराज्यासाठी स्वतःला अर्पण करण्याचा प्रण. महाराजांना सुरक्षित विशाळगडावर पोहोचवण्यासाठी बाजी प्रभू आणि मावळे खिंडीत उभे राहिले, कारण त्यांना माहिती होतं आता इथून पुढे प्रत्येक क्षण रक्ताने लिहिला जाणार आहे. पण प्रश्न असा होता, बाजी प्रभू ही खिंड किती वेळ लढवू शकणार होते? जाणून घेऊया पुढच्या भागात.